श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. मराठी नववर्षाच्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, मराठी नववर्षाची सुरुवात होते ते गुढीपाडव्याने. यावर्षीचा गुढीपाडवा दिनांक 19 मार्च 2026 गुरुवारी आहे. अनेक दिनदर्शिकांमध्ये 19 मार्चला अमावस्या दाखवलेली आहे. अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, मग गुढीपाडवा साजरा केव्हा करायचा, कसा करायचा? तर श्रोते हो, 19 मार्च रोजी फाल्गुन वद्य अमावस्या ही तिथी सकाळी 6:54 संपणार आहे आणि उर्वरित वेळेमध्ये प्रतिपदा आहे. म्हणजेच 19 तारखेला सकाळी 6:54 नंतर दिवसभर प्रतिपदा ही तिथी आहे. बरं, प्रतिपदा या तिथीची समाप्ती 19 मार्च रोजी उत्तर रात्री 28:53 म्हणजेच 20 तारखेच्या पहाटे सकाळी 4:53 होणार आहे. म्हणजेच काय, तर 20 तारखेला सूर्योदयानंतर प्रतिपदा तिथी नाही. सूर्योदयापूर्वीच ही तिथी संपणार असल्या कारणाने गुढीपाडवा हा 19 तारखेला गुरुवारीच साजरा करायचा आहे. म्हणजेच काय, तर प्रतिवर्षाप्रमाणे आपण गुढीपाडव्यानिमित्त जे जे काही करतो ते सर्व कार्य हे आपण 19 तारखेला सकाळी 6:54 नंतर करणार आहोत. त्यामध्ये अभ्यंगस्नान असेल, गुढी उभारणं असेल, पंचांगस्थ गणपतीचं पूजन असेल, याबरोबर कडुनिंबाच्या पानाचं चूर्ण करून ते भक्षण करणं असेल, हे सगळे विधी आपण गुरुवारी 19 मार्चला सकाळी 6:54 नंतर करणार आहोत. आणि हो, याच दिवशी विशेषत्वाने वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरुवात होती. जगदंबेचे वासंतिक नवरात्र आरंभ होतात. तर ज्यांच्याकडे हा नवरात्र महोत्सव आहे त्यांनी देवांची पूजा अर्चा, जगदंबेला अभिषेक, याचबरोबर रामाचे सुद्धा नवरात्र सुरू होतात. ते सुद्धा सकाळी 6:54 नंतरच अभिषेक, पूजन, जे काही विधी आहेत ते सगळे 19 तारखेलाच करायचेत, पण सकाळी 6:54 नंतर. तर पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, या दिवशी पंचांगामधले संवत्सर फल श्रवण करायचे असते. तेही प्रतिवर्षाप्रमाणे आपण आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करणार आहोत. त्याचे श्रवणसुद्धा सकाळी 6:54 नंतरच करायचे आहे. जेव्हा आपण गुढी उभारणार आहोत त्यावेळेला गुढीचे पूजन झाल्यानंतर हात जोडावे आणि गुढीची प्रार्थना करावी. माझ्या मागे म्हणा, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. हे सर्वाभीष्ट फल प्रदान करणाऱ्या ब्रह्मध्वजा, या येणाऱ्या संवत्सरामध्ये माझ्या घरामध्ये अखंड मंगल, शुभ आणि आनंददायी वातावरण निर्माण कर, यासाठी मी तुला नमस्कार करतो. अशा प्रकारे या ब्रह्मध्वजाला नमस्कार करावा. मंगलमय वातावरणामध्ये आपला दिवस प्रसन्न व्हावा, यासाठी दिवसभरामध्ये जेव्हाही शक्य होईल तेव्हा भगवंताचे नामस्मरण अवश्य करावे. तर श्रोते हो, लवकरच भेटूया नववर्षाच्या संवत्सर फलश्रवणाच्या निमित्ताने. आणि हो, मला माहिती आहे की अनेक श्रोते देवी भागवत कथासाराच्या उर्वरित भागाच्या श्रवणासाठी उत्सुक आणि आतुर आहेत.
तर या वासंतिक नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण ते देवी भागवताचे उर्वरित भाग श्रोत्यांसाठी प्रसारित करणार आहोत. त्याचेही श्रवण करा आणि आपले हे नवीन वर्ष भगवंताच्या नामस्मरणामध्ये व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. जय जय रघुवीर समर्थ.